रामकृष्ण हरी. हरतालिका मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे व्रत. पती कसा निवडावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे व्रत. शिवाचं रूप कसं आहे, इतकं सुंदर रूप की ज्याच्या अंगावर भस्माचं लेपन झालेले, ते सुद्धा चिताभस्माचं. त्याचं वास्तव्य कुठं आहे तर स्मशानात. तरी सुद्धा तिला त्याचाच मोह झाला. आजच्या काळातील मुलींना ह्या व्रताकडून शिकण्यासारखं आहे. आजकालच्या मुलींना कशाचाही मोह पडतोय आणि त्या मोहामुळे त्याचे परिणाम काय काय होत आहेत समाजामध्ये ते आपण पाहतच आहोत. देवी पार्वतीचा आदर्श मानावा आणि आपल्या आयुष्याचे निर्णय विचारपूर्वक घ्यावे. पार्वती मातेच्या मैत्रिणी कशा आहेत, ज्या तिला चुकीच्या वळणावर नेत नाहीत. त्यांनीच तिला हे व्रत करण्यास सांगितलं. यातून मुलींना हे कळलं पाहिजे की आपण कोणाच्या सहवासात असलं पाहिजे. श्री विष्णूंसारखं उत्तम स्थळ नाकारून जेव्हा पार्वती माता